नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा या गावात प्राची वाजे आणि तिचा पती सुशांत हे दोघे राहायचे. 3 वर्षापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस आनंदात गेले. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. अशातच प्राचीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्याचे नाव मनन असे होते. तो हळूहळू मोठा होत गेला. तसतसे प्राचीच्या स्वभावात बदल होत गेला. ती आपल्या लहान मुलाला सोडून बाहेर मैत्रिणीकडे जात असे आणि काही दिवसानंतर पुन्हा परत घरी यायची. प्राची वाजे हिचा प्रियकर अमरसिंह उर्फ अमर पाटील याच्यासोबत तिचे अनैतिक संबंध होते. तो शिरडा पंचायत समितीचा पाटील होता. प्राचीचे आणि अमरचे नेहमी शारीरिक संबंध होत असे. घरी मैत्रिणीकडे जातो असे सांगून ती आपल्या प्रियकराला भेटायला जात होती. मात्र प्राचीचा पती सुशांत याला संशय येऊ लागला. तिच्या वागण्यात काहीतरी वेगळंच दिसत होतं आणि काही काळ निघून गेल्यानंतर त्याला समजलं प्राचीचा एका बाहेरील पुरुषासोबत अनैतिक संबंध आहे. तो पुरुष म्हणजे अमर पाटील होता. तो त्याच गावातील राहणारा होता. त्याचे गावात वजन होते. तो श्रीमंत व्यक्ती होता, त्यामुळे त्याचा गावात नाव होते. शिवाय राजकारणाशी जुडलेला होता. मोठमोठ्या नेत्यासोबत बसणे उठणे होते. अमर आणि प्राची यांचं नातं नवीन नव्हतं. ते दोघे अनेक वर्षापासून एकमेकांच्या संपर्कात होते. परंतु हा संबंध आता वेगळंच वळण घेऊ लागला होता. प्राचीला पती व मुलगा असल्यामुळे ती पूर्णपणे अमरच्या आयुष्यात जाऊ शकत नव्हती. हाच प्रश्न त्यांना पडला होता. 6 ऑक्टोबर 2024ची रात्र होती. प्राची आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी 3 वर्षाच्या बाळाला घेऊन गेली. मुंबईमधील एका अपार्टमेंटमध्ये प्राची आणि अमर दोघे भेटले. दोघांनीही तेथे मुक्काम करण्याचं ठरवलं. दोघांनीही रात्रीचं जेवण केलं. मध्यरात्र झाल्यानंतर दोघांचेही शारीरिक संबंध सुरू झाले. तेव्हा अचानकच 3 वर्षाचा चिमुकला मनन हा उठला आणि रडू लागला. दोघांनाही त्याचा खूप राग आला. तेव्हा प्राची आणि अमरने एक धक्कादायक निर्णय घेतला. हा मुलगा आपल्या अनैतिक संबंधाच्या आड येत आहे. जर त्याला संपवलं तर आपण दोघं मुक्त होऊ आणि आपल्याला बिनधास्त भेटता येईल, असे अमरने म्हटले. मात्र प्राचीकरता हा निर्णय फार कठीण असायला हवा होता. कारण त्या गोड बाळाला 9 महिने 9 दिवस पोटात तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढविले होते. पण तिच्या डोळ्यात कोणताही पश्चाताप नव्हता. तिच्या शरीरात वासनेचा भूत घुसलेला होता. तिला फक्त आपलं स्वतःचं सुख आणि स्वतःचंच भविष्य दिसत होतं. पोटच्या निरागस बाळासाठी तिचं मन असं कसं कठोर आणि निष्ठुर बनले. त्या रात्री तिनेही अमनला मारण्यासाठी तिनेही होकार दिला. त्यानं छोट्याशा अमनला उचललं आणि त्याचा गळा दाबला. त्या निरागस बाळाने जीवाच्या आकांताने हातपाय हलवले. तो सुटायचा प्रयत्न करत होता. त्याचे चिमुकले हात अमरच्या चेहऱ्यावर ओरखडे काढून काढत होता. डोळ्यात वेदना आणि प्रश्न होते. आई, मला वाचव ग. पण नाही. आईनं फक्त निर्दयीपणे पाहिलं. प्रियकरानं तिच्या मुलाचा जीव घेतला आणि ती फक्त पाहतच राहिली. काही मिनिटाच्या संघर्षानंतर मननची हालचाल थांबली. सगळं शांत झालं. मननचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी आधीच ठरवलं होतं मृतदेह मुंबईत नष्ट करायचा नाही. कारण तसे केल्याने लगेच घरच्यांना आपल्यावर संशय येईल. त्यामुळे दोघांनी मननचा मृतदेह गाडीत टाकला आणि विळाशी गावाकडे निघाले. रात्रभर प्रवास केल्यानंतर ते विळाशीला पोहोचले. तिथल्या एका सुनसान ठिकाणी मननच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. गावाच्या ग्रामसेवकाला सांगितले. मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. गावातील लोकांनीही काही विचारले नाही. कोणालाही काहीच शंका आली नाही. आईनं मुलाला जाळलं आणि त्याचं अस्तित्व संपवलं. प्राचीचा पती सुशांत याला आधीच संशय होता. आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध अमर या पुरुषासोबत आहेत. आपल्या मुलाचा घातपात या दोघांनीच केला असावा असा संशय त्याला आला. त्याने लगेच पोलीस स्टेशन गाठले आणि तेथे जाऊन दोघांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तपास सुरू केला. प्राचीचा प्रियकर अमर हा एका मोठ्या गाडीत आरामात बसून होता. जसं काही झालंच नाही. पोलिसांनी त्याला अटक केलं आणि प्राची ही एका हॉटेलमध्ये लपून बसली होती. ती घाबरलेल्या अवस्थेत होती. पोलिसांनी तेथे जाऊन तिला पण अटक केली. दोघांचीही विचारपूस सुरू झाली. तेव्हा दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या. मुलाचं आणि आईचं नातं म्हणजे
जगातील सर्वात निस्वार्थ प्रेम. केवळ वासनेपोटी आई एवढी निर्दयी कशी असू शकते? बाळाचा जीव घेताना तिचं मन जराही दुखलं नाही. तिनं आईच्या नात्याला कलंक लावला. अशा स्त्रियांना जगण्याचा काहीच अधिकार नाही. तिला प्रियकरासोबतच राहायचे होते, तर ती पतीकडून घटस्फोट घेऊ शकत होती आणि त्या निरागस बाळाला आपल्या पतीकडे सोडू शकत होती. यामध्ये या लहानशा बाळाचा काय दोष? एक आई ही एवढी निर्दयी असू शकते अशी आपण कल्पनाही करू शकत नाही. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.